ज्या दुर्दैवी संतोष देशमुख यांची हत्या यांनी केली त्यांची मात्र त्यांना आठवण होत नाही, हे अतिशय दुर्दैवी घटना आहे। खरं तर या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये पाठपुरावा मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा केलेला होता की आरोपींना खरं तर शिक्षा झाली पाहिजे। सातत्यानं बीडमध्ये या सगळ्या संदर्भात आंदोलनं झाली, मोठमोठी सभा वगैरे झालेल्या होत्या, परंतु याच मनोज जरांगे पाटलांनी आता आरोप केला की धनंजय मुंडेंकडनं मला मारण्याची सुपारी होती, जवळपास 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिलेली, असा खळबळजनक दावाच मनोज जरांगे पाटलांनी। हो, आता पण त्या बाबतीत आता पोलीस तपास करतायत, त्याच्यामुळं त्या आरोपाबाबत आणि त्यांनी जी काही माहिती पोलीस प्रशासनाला दिलेली आहे त्याच्या बाबतीत पोलिसांनी तपास करून खरोखरच या प्रकरणी अतिशय खोलवर जाऊन तपास करण्याची गरज आहे आणि ते पोलीस प्रशासन करेल अशी अपेक्षा आहे। खरं तर धनंजय मुंडे हे पण म्हणतात की मला कुठेतरी टार्गेट केलं जातं या सगळ्या राजकारणामध्ये, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप होतात। तेव्हा त्यांना टार्गेट काही उगीच कुणी उठून करत नाही, त्यांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या माणसांनी हा खून या ठिकाणी केलेला आहे। अतिशय निर्गुण पद्धतीनं माणुसकीला काळिमा फासेल अशी हत्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांना केवळ आणि केवळ त्यांचे निकटचे माणसं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत म्हणून त्यांच्यावरती आरोप आणि टीका होते, दुसरं काही कारण नाही आहे। तर या आत्ताच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही ह्या सगळ्या संदर्भातला अर्थात संतोष देशमुख यांना 2-3 गुन्हे, खंडणी, हत्या आणि मोका एकत्रित हे सगळे गुन्हे करून हे सर्व आरोपी जे आहेत ते मोकामध्ये टाकलेले आहेत। त्याचा तपास झालेला आहे आणि तपास होऊन आत्ता माननीय न्यायालय हे चार्ज फ्रेम करण्यापर्यंत त्या ठिकाणी गेलेलं आहे। 1 वर्ष झालं तुम्ही म्हणताय की चार्ज फ्रेम करण्यापर्यंत आता न्यायालय आले। स्वतः या प्रकरणात जे वकील आहेत, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली की कोर्टाचं कामकाज, इतर ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत धीम्या गतीनं चालल्यात। वर्ष उलटलं, अजून कृष्णा आंधळे गायब आहे, नेमकं काय आहे? कधीपर्यंत हे बघा, कोर्टाच्या बाबतीमध्ये मी बोलू शकत नाही, ते अभिवक्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतायत आणि आम्ही त्यांची निवड जी आहे त्यांची म्हणजे निकम साहेबांची ही मासा जो ग्रामस्थ आणि संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबियांनीच केलेली होती। तर जी नाराजी कोर्टाच्या संदर्भात निकम साहेबांनी व्यक्त केली तशी नाराजी मी या ठिकाणी बोलू शकत नाही, कोर्टाच्या विरोधात मी बोलू शकत नाही। परंतु काय आहे की हे समोरचे जे आरोपी आहेत ते गडगंज संपत्तीवाले आहेत, नको तेवढा पैसा ह्या लोकांनी कमावलेला आहे, म्हणून 35 वकिलांची फौज लावणे, त्याच्यामध्ये कोर्टाची दरवेळा दिशाभूल करणे आणि माफीनामासारखा किंवा आम्हाला या ठिकाणी जामीन द्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या कृत्या त्याच्यामध्ये लढवल्या जात आहेत। परंतु पाठीमागच्या तारखेला आणि आता उद्याच्याला पण तारीख आहे, मागच्या तारखेला जे आहे ते कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी याच्यामध्ये चार्ज फ्रेमला जातोय, चार्ज फ्रेम केल्याशिवाय यांना सजा ही सुनावली जाणार नाही। कृष्णा आंधळेचं काय झालं? कृष्णा आंधळे तो फरार आहे, आता त्याच्यावरती आम्ही नाराजीच व्यक्त करतो, परंतु त्याचं काही झालं वगैरे असं काही म्हणता येणार नाही। पोलीस यंत्रणांचंही अपयश आहे। 1 वर्षामध्ये राज्य सरकारला एक आरोपी जो अतिशय गंभीर गुन्ह्यामध्ये सापडलेला आहे त्याचा शोध घेता येत नाही। काय त्याची हिस्ट्री तशी आहे, त्याची हिस्ट्री तशी आहे, तो आंधळे जो आहे यापूर्वीच्या सुद्धा गुन्ह्यामध्ये तो सापडलेला